तर राज्याचे गृहमंत्री बिनकामाचे आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। वरळीच्या रस्त्यावरती मराठी महिला गाडीखाली अक्षरशः चिरडली गेली, पण राज्याचे गृहमंत्री अजूनही काही बोललेले नाहीत अशी टीका राऊतांनी केलेली आहे। कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत? ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा